नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडीकडे. माती वाचली तर शेती वाचेल, जलसंधारण लोक चळवळ करण्याचे एकनाथ शिंदेंचे आवाहन. एकमेकांना विरोध नको, करवाडीच्या मुद्द्यावर सरनाईकांनी मित्रपक्षाला दिला सल्ला. आणि ठाण्यात रिक्षा चालकांची मराठीची परीक्षा, 4 ठिकाणी आरटीओची तपासणी. माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपलं तर उद्याचं भविष्य समृद्ध होईल. पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. पुढच्या पिढ्यांच्या. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची न राहता प्रत्येक नागरिकाची लोकचळवळ झाली पाहिजे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येतोय. या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यभरात विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. महावॉकेथॉन 2026 दिनांक आणि वेळ शुक्रवारी 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता राज्यातील सर्व जिल्ह्यांची मुख्यालयं. उद्देश जल आणि मृद संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणं. मृद आणि जलसंधारण रील चॅलेंज स्पर्धा 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान माती आणि जलसंधारण या विषयावर आधारित राज्यस्तरीय रील चॅलेंज स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांसाठी शासनामार्फत आकर्षक बक्षिसं ठेवली गेली आहेत. नागरिकांनी जाहिरातीतील QR कोड स्कॅन करून आपली नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं. पाणी अडवूया, पाणी जिरवूया या संकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना, तरुणांना आणि शेतकऱ्यांना या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं. चला आज एक संकल्प करूया, पाणी अडवूया, पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित आणि संपन्न महाराष्ट्र घडवूया असा संदेश त्यांनी दिला. जय महाराष्ट्र. माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर उद्याचं भविष्य समृद्ध होईल. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस आपण राज्यभर जलसंधारण दिन म्हणून साजरा करत आहोत. या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभर महावॉकॅथॉन वॉक फॉर वॉटर आयोजित करण्यात आली आहे. पाणी हा केवळ आजचा प्रश्न नाही, तो आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची चळवळ झाली पाहिजे. 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान माती आणि जलसंधारण या विषयावरील रील चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हा. जाहिरातीतील QR कोड स्कॅन करा, आपली नाव नोंदणी करा आणि शासनाने ठेवलेली आकर्षक बक्षिसे जिंका. चला आज एक संकल्प करूया, पाणी अडवूया, पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे महापालिकेतील करवाडीच्या मुद्द्यावरून महायुतीमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्याचे उपमहापौर तथा भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांना जाहीर कार्यक्रमात कानपिचक्या देत मित्रपक्ष म्हणून एकत्र काम करण्याचा सल्ला दिला. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित समारोप कार्यक्रमात भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या समोरच सरनाईक यांनी कृष्णा पाटील यांची कानउघाडणी केली. सोमवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय मंजुरीनंतर करवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाकडून करवाढीला विरोध करण्यात आला. यावरून सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. राजकारणात आपण मित्रपक्ष म्हणून एकत्र काम करत आहोत. आपल्या महापौर नवीन आहेत, त्यामुळे त्यांनाही सांभाळून घेतलं पाहिजे. सभागृहात सर्वांनी मंजुरी दिल्यानंतर त्याच निर्णयाला विरोध करणं योग्य नाही असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं. तसंच आपण ठाण्यात सत्तेत आहोत, महायुती म्हणून एकत्र आहोत. ठाण्यात विरोधी पक्ष विरोध करताना दिसत नाहीत, मात्र आपणच एकमेकांना विरोध करताना दिसत आहोत. मित्रपक्षाची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे अशा शब्दात सरनाईक यांनी कृष्णा पाटील यांना कानपिचक्या दिल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातूनच मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. रिक्षा चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं गुरुवारी सकाळपासूनच ही कारवाई सुरू केली. त्यामुळे मराठी येत नसलेल्या रिक्षा चालकांची तपासणीपासून वाचण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा येत नसल्यानं प्रवासी आणि चालक यांच्या वादाच्या अनेक घटना घडल्या. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याची सूचना केली होती. या निर्णयाला विशेषतः मुंबईतील काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी विरोध केला. त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा आणखीन चर्चेत आला होता. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान मिळावं आणि प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा या उद्देशानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबवण्यात आलं होतं। या अभियानाअंतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी मराठी वाक्य तसंच प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक भाषेचं प्रशिक्षण देण्यात आलं। आता मुदत संपल्यावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून याबाबत कारवाईला सुरुवात केली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाणे शहरात या कारवाईला सुरुवात करण्यात आली। ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात गुरुवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून कारवाई सुरू करण्यात आली। या कारवाईसाठी 4 पथकं तैनात करण्यात आली आहेत। ठाणे स्टेशन, माजिवडा, वागळे स्टेट आणि खोपट बसस्थानक परिसरात या पथकांकडून रिक्षा चालकांची तपासणी सुरू आहे। त्यांच्याशी मराठीत संवाद साधला जातोय। ज्या रिक्षा चालकांना मराठीत बोलता येतं त्यांना तपासणीनंतर सोडून दिलं जाते। मात्र मराठीत संवाद साधता न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस बजावण्यात येते। या नोटीशीद्वारे त्यांना महिनाभरात मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली। महिनाभरानंतर संबंधित रिक्षा चालकांची पुन्हा मराठीत संवाद साधण्याची क्षमता तपासली जाणार आहे। त्यावेळेही मराठीत बोलता आलं नाही तर संबंधित रिक्षा चालकाचा बॅच निलंबित करण्याची पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। रिक्षा चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधणं अपेक्षित आहे। तपासणी दरम्यान मराठीत बोलता न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस देऊन महिनाभराची मुदत दिली जाते। या मुदतीनंतर पुन्हा त्यांची तपासणी केली जाईल। त्यानंतरही मराठीत संवाद साधता आला नाही तर संबंधित रिक्षा चालकाचा बॅच निलंबित करण्याची पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे। जुन्या आणि धोकादायक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला गती देण्यासाठी तसंच सोसायट्यांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिलेत। ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्रालयात या संदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली। स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांनी कंत्राटदार किंवा डेव्हलपमेंट मॅनेजरसोबत करार केल्यानंतर महसूल विभागाकडून अवाजवी मुद्रांक शुल्क आकारलं जात असल्याची तक्रार आहे। त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या सोसायट्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतोय। याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। दरम्यान स्वयंपुनर्विकासासाठी शासनानं जाहीर केलेल्या धोरणाची अंमलबजावणी करताना UDCPRमध्ये संबंधित शासन निर्णयाचा समावेश नसल्यानं 50% सवलतीच्या दरात FSI TDR मिळविताना अडचण येत असल्याचा मुद्दाही आमदार केळकर यांनी मांडलाय। या मागण्यांची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। स्वयंपुनर्विकासासंदर्भातील शासनाचे संबंधित GR UDCPRमध्ये समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात यावा। तसंच महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित मागण्यांचा तातडीनं निपटारा करण्याचे आदेश त्यांनी दिले। या बैठकीला स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि स्वयंपुनर्विकास अभ्यासक विद्याधर वैशंपायन, फेडरेशनचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे, ॲडव्होकेट अल्केश कदम, महसूल विभागाचे संयुक्त सचिव सत्यनारायण बजाज, ठाणे जिल्हाधिकारी तसंच नगरविकास गृह विभागातील वरिष्ठ सचिव, सनदी अधिकारी उपस्थित होते। शासनाच्या या निर्देशामुळे ठाण्यासह राज्यातील जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता आहे। मुद्रांक शुल्क आणि FSI TDR बाबतची स्पष्टता झाल्यास स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते। कळवा पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या 2 दुचाकी जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे कळवा आणि मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत। अनिल यादव आणि रामजित यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून कळवा पोलिसांच्या गुन्हे पथकानं CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतलं। आरोपींकडून कळवा परिसरातून चोरी करण्यात आलेली ॲक्टिवा तसंच मुंब्रा परिसरातून चोरीला गेलेली होंडा ड्रीम योगा अशा 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या। या कारवाईमुळे कळवा मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपीकडून आणखीन काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कल्याणमध्ये जोरदार खिंडार पडले। कल्याण MPMCचे माजी सभापती तथा संचालक भरतभाऊ गोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व मान्य करत महेश तपासे आणि मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। ठाण्यातील पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळेला गटनेते अभिजित पवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बर्डे, ठाणे महिला अध्यक्षा मनीषा भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मिलिंद बनकर उपस्थित होते।
कल्याण आणि परिसरात सक्रिय असलेले अजित पवार गटाचे हे कार्यकर्ते असून शरद पवार यांची विचारधारा आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे, प्रदेश सचिव रवींद्र कृष्णा परटोले, ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष ज्योती वाघमारे, बंजारा समाज कल्याणचे अध्यक्ष सागर राठोड, युवती अध्यक्ष आम्रपाली लोखंडे, मारुती खाणगे, ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष निलेश कडू, अंबरनाथच्या आरती उबाळे, सविता कांबळे, चंद्रकांत लोखंडे यांच्यासह शेकडो जणांनी प्रवेश केला. यावेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. तसंच वाट चुकलेले लोक एक ना एक दिवस स्वतःच्या घरात येतच असतात. सत्ता सोडून जेव्हा कार्यकर्ते परत येतात तेव्हा समजून जा की सत्ता चुकीच्या दिशेनं जाऊ लागली. त्या पक्षात घुसमट होत असल्यानंच हे सर्व मोकळा श्वास घेण्यासाठी आमच्याकडे आलेत असंही ते म्हणाले. तर गोंधळे यांनी आपण अपेक्षा ठेवून आलेलो नाही, आम्ही शरद पवार यांचे समर्थक आहोत, संघटनेचे काम करणार आहोत असं सांगितलं. असं आहे की जेव्हा लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्थेची भीतीच राहत नाही, पोलिसांची भीतीच राहत नाही, तेव्हा असे प्रकार वाढीला लागतात. हा सरकारी यंत्रणा कोलमडत आहेत, ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. सर, एक पत्र व्हायरल होतं आहे. बारामतीकरांचं आव्हान करण्यात आलं आहे पवार कुटुंबियांना की ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्याकडे लक्ष द्यावं. अजितदादांच्या निधनानंतर अनेक समस्या ज्या आहेत त्या उद्भवल्या गेल्या, त्याच्यामुळे कुठेतरी भावनिक पत्र जे आहेत ते सध्या व्हायरल होताना बघायला. ते पत्र मी देखील वाचलं, पण वाईट वाटलं, डोळ्यात पाणी पण आलं. एका माणसाच्या जाण्याने एका शहराचा किती त्रास होतो, त्या शहरातल्या लोकांना किती त्रास होतो हे त्याच्यावरनं दिसतं. हे विसरता येणार नाही की 50 वर्ष अजितदादा, म्हणजे अजितदादा तर होतेच, पण 50 वर्ष शरद पवारांनी पण हा मतदारसंघ असा तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवला होता. असं काय असेल तर माझं आव्हान असेल खास करून सुप्रियाताईंना की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं आणि बारामतीकरांचे अश्रू त्याच पुसू शकतात याची मला खात्री आहे. त्या लक्ष देतीलच. आता हे पत्र वाचल्यानंतर त्याही अस्वस्थ होतील. शेवटी त्या पवार साहेबांच्या कन्या आहेत आणि ही जबाबदारी त्या स्वीकारून परत एकदा जसं तसं बारामतीकरांच्या हातात मिळेल. सर, लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, बोगस लाभार्थी, त्यांची संख्या आता घट झालेली म्हणजे त्यांच्या वसुलीबाबत एक संतापजनक उदासीनता आहे. अहो काय वसूल करणार? मतं घेतलीत ना, लाजा वाटत नाही दादा पैसे परत घ्यायला. मतं घेताना बरं वाटत होतं ना, मग आता कशाला पैसे मागे घेत आहे? मी तर सांगितलं लाडक्या बहिणीने एकही पैसा परत देऊ नका. कसले पैसे परत देता? घाईघाईमध्ये नावं नोंदवली असतील, हो नोंदवली, घेतलीत ना मतं आमची लालच दाखवून. एक पैसा परत देऊ नका सरकारला. काय सरकार यांनी काय मोठं हे नाही की उपकार नाही केले ते पैसे देऊन. सर, भरपूर प्रश्न आहे. सर, आपण सत्ताधारी पक्षात आता आपण पक्षामध्ये आलो तर आपली नेमकी भूमिका काय राहणार? आपला त्या पक्षामध्ये मान सन्मान होत होता की आणखीन काही? आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.